हॅलो एव्हरीवन, मी शीतल टेस्टी मोमेंट्समध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे। जर तुम्हाला माझे व्लॉग्स व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। काल माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी घेतली होती सुट्टी आणि काल शाळेमध्ये होता बाल आनंद मेळावा, परंतु आज मला शाळेत जायचं होतं। आज होता शनिवार, परंतु आज शनिवारची आमची सकाळची शाळा असते, परंतु 26 जानेवारीची तयारी करायची असल्यामुळे मुख्याध्यापकांनी आज शाळा दुपारी ठेवली होती। तर 10 ते 2 असा आम्ही टायमिंग ठरवून घेतलेला होता, कारण आज आम्हाला पालकांच्या स्पर्धा घ्यायच्या होत्या। जसं गॅदरिंग टाईप आम्ही दरवर्षी 3 दिवस हा प्रोग्राम घेतच असतो। बालानंद मेळावा, जे पॅरेंट्स असतात त्यांचे गेम्स आणि नंतर लास्ट दिवस म्हणजे विद्यार्थ्यांचं जे सांस्कृतिक कार्यक्रम आणि झेंडावंदन असा आमचा शेड्यूल ठरलेला असतो। आज घरून 9:15ला निघायचं होतं, तर थोडी लवकर उठली, पटापट ओट्यावरचे कामं आटपले, ब्लॅक कॉफी बनवली आणि ब्लॅक कॉफी घेतली। त्याच्यानंतर तीळ भाजून ठेवलेले होते काल आणि मग ते तीळसुद्धा बरणीत भरून घेतले। आणि माझी मैत्रीण आहे जी माझ्या खालच्या फ्लोअरवर असते, तिने मला काल हरभऱ्याची म्हणजे चण्याची भाजी दिलेली होती, तर म्हटलं आज बढियापैकी मस्त हरभऱ्याची भाजी बनवावं। सोबत पोपटीचे दाणेसुद्धा फ्रीजमध्ये काढून ठेवलेले होते। पोपट म्हणजे शुद्ध भाषेमध्ये पावट्याच्या जे शेंगा असतात त्याच्यातले दाणे। तर पहिल्यांदा ना मी जसं मला घशाचा त्रास झाल्यापासून मी कोमट आणि गरम पाणी करून पित आहे। तर गरम वगैरे पाणी इकडे करायला गंजामध्ये मांडून दिलं आणि त्याच्यानंतर पटापट कणिक भिजवली। कणिक म्हणजे नेहमीसारखंच अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्ध गव्हाचं पीठ घेतलं आणि कणिक मळून एका साईडला ठेवून घेतली। हरभऱ्याची भाजीसुद्धा धुवून घेतलेली होती आणि साध्या सिंपल पद्धतीने मी ही भाजी बनवत असते आणि खूप चविष्ट ही भाजी म्हणून तयार होते। आजकाल जो हरभऱ्याची जी हिरवी भाजी आहे ना, पहिलेसारखी येत नाही आहे, तर भरपूर हायब्रिड व्हेरायटीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत। पहिल्यांदा अख्खी म्हणजे शेतामध्ये गावरानी हरभऱ्याची भाजी मिळायची, त्याचे पानं थोडेसे छोटे असायचे, पण खायलासुद्धा ती चविष्ट लागायची। परंतु असो, वर्षातून एकदा ज्या सीझनल भाज्या निघतात त्या खाव्या असं म्हणतात, त्याच्यामुळे या भाजीचा आस्वाद तर मी दरवर्षी घेतच असते। तर त्याच्यासाठी 3 मिरच्या घेतल्या, पोपटीचे म्हणजे पावट्याच्या दाण्यामध्ये पाणी घालून घेतलं, बारीक बारीक मिरची कट करून घेतली। त्याच्यानंतर हरभऱ्याची भाजी अगोदरच धुवून ठेवलेली होती, त्यालासुद्धा बारीक बारीक कट करून घेतलं। या भाजीला वाळवून सुद्धा ना त्याचा जो कोरवा तयार करतात, म्हणजे वाळलेली जी भाजी असते ना ती सुद्धा अत्यंत चविष्ट लागते खायला। भरपूर जण सुकवून ठेवतात बरीच भाजी आणि वर्षभर मग त्याचा आस्वाद घेत असतात। तर असं तुम्ही पण करता का आणि तुम्हाला हरभऱ्याची भाजी आवडते का? तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात, महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यातून किंवा देशाच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मी एक शिक्षिका आहे आणि यूट्यूबरसुद्धा आहे, तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात तेही मला तुम्ही कमेंट करून सांगत चला, म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा करायची असल्यास तेही मला समजते। तर इथे कढई ठेवली गॅसवर, अगदी थोडंसं तेल घातलं, तेल चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत मी काय केलं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या। नंतर जिरा आणि मोहरीचा तडका केला, त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या ह्या ठेचलेल्या पाकळ्या घातल्या। इथे हरभऱ्याच्या भाजीला कांदा घालायची अजिबात गरज नाही आहे, फक्त लसण थोडंसं ठेचलेलं आणि हिरवी मिरची असली ना तरीसुद्धा खूप चविष्ट ही भाजी म्हणून तयार होते। खूप काहीच जास्तीचं घालायचं गरज नाही आहे। आणि हिरव्या भाज्यांना खास करून हरभऱ्याच्या भाजीला मी हळद वापरत नाही। बरेच जण हळद घालतात, पण बिना हळदीची ही भाजी दिसायलासुद्धा मस्त दिसते आणि खायलासुद्धा। तर पावट्याचे दाणे शिजले पाहिजे म्हणून पहिल्यांदा तर पावट्याचे दाणे घातले, व्यवस्थित त्याला फ्राय करून घेतलं, थोडेसे सॉफ्ट होऊन दिले आणि त्याच्यानंतर मीठ घातलं थोडंसं त्याच्यामध्ये चवीनुसार आणि नंतर मग मी हरभऱ्याची भाजी ॲड केली। जसं तुरीचे जे दाणे असतात कोवळे ते सुद्धा घालून तुम्ही ही भाजी बनवू शकता, खूप चविष्ट अशी बनून तयार होते। आज अशा प्रकारे मी डब्याला नेण्याचा हा बेत बनवला। अशी काहीतरी वेगळी भाजी आणली ना तर आमच्या मॅडम लोकांना पण खूप आवडते अशी वेगळ्या प्रकारची भाजी। छान व्यवस्थित परतून घ्यायची भाजी, गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक वाफ काढून घ्यायची झाकणे ठेवून। तोपर्यंत पाणीसुद्धा गरम झालेलं होतं, बॉटल्स शाळेत नेण्यासाठी भरून गेल्या आणि मग अशा प्रकारे ही भाजी बनवून तयार आहे। छान अशी चविष्ट भाजी बनवून आणि गरमागरम पोळीसोबत तर इतकी मस्त लागते आणि दाणेसुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। तर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा।